भूगोल विषयावरील दुसऱ्या सत्रातील असणारा हा आपला शेवटचा पाठ पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. आता पर्यटन म्हणजे काय या विषयाची माहिती आपण आतापर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये पाहिलेली आहे. वाहतूक आणि संदेशवहन या विषयाशी संदर्भात असणारी माहिती आजच्या या तासाला आपण या ठिकाणी घेऊया. आता पहिला मुद्दा या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे पर्यटन म्हणजे काय. आतापर्यंत आपण इयत्ता 10वीच्या इतिहास विषयामध्ये पर्यटन या शब्दाशी संबंधित महत्त्वाची असणारी माहिती अभ्यासलेली आहे. पर्यटन म्हणजे काय तर आपण अनेक वेळेला पाहतो की कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असतो, दूरवरच्या ठिकाणांचा आपण प्रवास करत असतो. मग एखादा विशिष्ट हेतू असला, एखादा विशिष्ट उद्देश असला आणि त्या उद्देशासाठी त्या हेतूसाठी ज्या वेळेला आपण दुसऱ्या ठिकाणी भेट देतो, इतर असणाऱ्या ठिकाणी आपण प्रवास करतो, या केलेल्या प्रवासाला पर्यटन असे म्हणतात. मग पर्यटनामध्ये आपण इतिहासामध्ये पाहिले की पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. थोडक्यात ज्या वेळेला आपण धार्मिक ठिकाणी पर्यटन करतो, धार्मिक स्थळांना भेटी देतो, त्याला आपण धार्मिक पर्यटन म्हणतो. नैसर्गिक ठिकाणांना आपण भेटी दिल्या त्याला आपण नैसर्गिक पर्यटन म्हणतो. एखाद्या कृषी ठिकाणाला किंवा शेती विषयक असणाऱ्या ठिकाणाला भेट दिली तर आपण त्याला कृषी विषयक पर्यटन असं म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं या पर्यटनाच्या व्याख्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून पर्यटन म्हणजे काय ते आपल्याला पहिलं समजणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण एखाद्या हेतूने एखाद्या उद्देशाने दूरवरच्या ठिकाणांना भेट देतो, दूरवरच्या ठिकाणी प्रवास करतो, याला पर्यटन असं म्हटलं जातं. आता पुढचा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे 10वी मध्ये आपण आतापर्यंत 8 पाठ पाहिले आणि सगळ्या पाठांमध्ये काय पाहिलं, एका बाजूला भारत आहे, दुसऱ्या बाजूला ब्राझील आहे आणि या दोन देशांचा असणारा तुलनात्मक अभ्यास आपण इयत्ता 10वी इयत्तेमध्ये केलेला आहे. आता या पर्यटन या घटकामध्ये सुद्धा आपल्याला दोन घटकांविषयीची असणारी माहिती या ठिकाणी घ्यायची, ती म्हणजे ब्राझील मधील असणारं पर्यटन आणि भारतातील असणारं पर्यटन. आता या दोन घटकांची माहिती घेत असताना सगळ्यात पहिला मुद्दा आपण पर्यटन म्हणजे काय ते पाहिलं. आता थोडंसं आपल्याला पुढे जायचं ते म्हणजे भारतातील पर्यटन. आता भारतामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या भारतामध्ये विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे, वंशाचे लोक राहतात. वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा आपल्या भारतामध्ये आहेत, विविध प्रकारच्या चालीरीती आपल्या देशामध्ये आहेत. प्रत्येक भागामध्ये आपण जर गेलो तर त्या लोकांचं राहणीमान वेगवेगळं असलेलं पाहायला मिळतं, त्या लोकांचे सण समारंभ उत्सव वेगळे असलेले पाहायला मिळतात. आणि मग हे सगळं जर आपण पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेण्याची, प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची आपली इच्छा असते आणि त्या निमित्ताने आपण आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन करतो. आज जर आपण पाहिलं तर फक्त आपण आपल्या भारतापुरतं मर्यादित नाही, आपण जगामध्ये सुद्धा वाहतूक दळणवळणाच्या सोयी सुविधा झाल्या, पर्यटनाचा विकास झाला आणि जगातल्या कोणत्याही ठिकाणी आपण पर्यटनासाठी सहजपणे लोक गेलेली पाहायला मिळतात. आणि म्हणून पर्यटन हा एक महत्त्वाचा असणारा व्यवसाय इथं उदयाला आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं की भारतात असं काय पर्यटनासाठी, तर आपल्या देशाला समुद्र किनारा लाभलाय. आपण आतापर्यंत भूगोलमध्ये शिकलो की जवळजवळ 7500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आपल्या देशाला लाभलेला आहे. भारताची जर विविधता आपण पाहिली तर सांस्कृतिक बाबतीमध्ये आपला देश जगामध्ये एक नंबर आहे. विविधतेच्या बाबतीने विविधतापूर्ण असणारा आपला हा भारत देश आहे. मग भारतामध्ये सांस्कृतिक ठिकाणं भरपूर आहेत. भारतामध्ये पर्यटनासाठी आवश्यक समुद्र किनारा लाभलेला आहे. महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणं आपल्या देशामध्ये आहेत. काही ठिकाणी जर आपण गेलो तर राजस्थान सारखा उष्ण वाळवंटी असणारा भाग आपल्याला पाहायला मिळतो. हिमालयामध्ये आपण गेलो तर तिथं बर्फाच्छादित असणाऱ्या डोंगररांगा पाहायला मिळतात. मग हे सगळं जे वैविध्य आहे ते आपल्या भारताला लाभलेलं आहे. याच्याही पुढे, याच्याशिवाय आपल्या देशाला एक ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. आता ऐतिहासिक परंपरेमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारचे गड आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती आपल्या देशामध्ये आहेत. मग गड आहेत, किल्ले आहेत, इमारती आहेत, अनेक पुरातन काळातील असणाऱ्या वास्तू आहेत आणि या सगळ्या विषयीची असणारी माहिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. मग या पर्यटनाच्या निमित्ताने भारतामधील या सगळ्या ठिकाणांना भेट द्यायची आपली इच्छा असते. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की हे पर्यटन करत असताना आपल्याला पर्यटन करत असताना
जर आपण पाहिलं तर या ठिकाणाला भेट द्यायची आपली इच्छा असते, मग आपण काय करतो की ऐतिहासिक ठिकाणी भेट देतो, थंड हवेच्या ठिकाणी भेट देतो, काही ठिकाणी धार्मिक असणारी लोकांची श्रद्धास्थान असतात तिथं आपण भेट देतो, वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या पर्वतांवर शिखरांवर आपण जाण्याचा प्रयत्न करतो, त्याही ठिकाणी पर्यटनाच्या निमित्ताने आपण जातो। मग अशा सगळ्या गोष्टींची जर आपण माहिती पाहिली तर आपल्या भारतामधील पर्यटनाचा विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आता आपण या पाठ्यपुस्तकामध्ये आकृती पाहिली होती आणि आलेखामध्ये आपण पाहतोय की भारताचा असणारा पर्यटन हा मोठ्या प्रमाणात विकसित झालाय। जर 2010 सालाचा विचार आपण केला तर 2010 पासून पुढे भारतातील असणारा पर्यटनाचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन हा लोकांना रोजगार देणारा व्यवसाय म्हणून निर्माण झालेला पाहायला मिळतो आणि म्हणून भारतातील पर्यटनाचा विकास झाला। आता दुसरा असणारा मुद्दा आपण बघतोय तो म्हणजे ब्राझील मधील पर्यटन। आता ब्राझील या देशामध्ये आपण पाहिलंय की आतापर्यंत ब्राझील मध्ये सुद्धा अशी अनेक ठिकाणं आहेत, अनेक स्थळं आहेत की त्या ठिकाणी सुद्धा जगभरातले अनेक पर्यटक येत असतात, अनेक पर्यटकांना ही ठिकाणं आकर्षित करत असतात। आणि मग याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ब्राझील मधील असणाऱ्या पांढऱ्या वाळूची पुळणं आहेत, वाळूचे वेगवेगळे प्रकार, त्याच्यामध्ये पांढऱ्या वाळूचं पुळण हा एक महत्त्वाचा असणारा भाग आहे। आणि मग वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे किंवा सागराच्या असणाऱ्या संचयन कार्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला वाळूचे वेगवेगळे गोआकार तयार झालेले पाहायला मिळतात आणि मग समुद्र किनाऱ्यावरती असे पांढऱ्या वाळूचे असणारे पुळण ब्राझील मध्ये मोठ्या प्रमाणात आहे। ब्राझील मध्ये साओ पावलो नावाचं एक शहर आहे, रिओ दी जानेरिओ नावाचं शहर आहे आणि या शहराच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात